मोर्शी नगर परिषद निवडणुकीत एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या नामांकन छाननीत सत्ताधारी भाजपच्या 2 उमेदवारांचे अर्ज थेट बाद झाले आहेत। ए फॉर्म आणि बी फॉर्मच्या जोडपत्रांचा अभाव गंभीर ठरला असून निवडणूक प्रक्रियेतील काटेकोरपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे। छाननीनंतर आता नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल 10 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत। एका उमेदवाराने 2 फॉर्म भरल्याने एकूण संख्या 11 दिसत असली तरी अधिकृत गणना उमेदवार संख्या 10 अशीच आहे। मोर्शी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 नोव्हेंबरला नामांकन पत्रांची तपासणी करण्यात आली। एकूण 13 अर्जांची छाननी करताना निवडणूक अधिकाऱ्यांनी 2 अर्ज अवैध ठरवलेत। यामध्ये सुरेखा रवींद्र हिरुळकर भाजप या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जासोबत पक्षाचे अधिकृत ए फॉर्म आणि बी फॉर्म जोडपत्र उपलब्ध नव्हते। निवडणूक नियमांनुसार हे अनिवार्य असल्याने त्यांचे नामनिर्देशन अपात्र ठरविण्यात आले। तर रुपाली नितीन राऊत भाजप या उमेदवारांच्याही अर्जात ए फॉर्म आणि बी फॉर्म नसल्याचे आढळलेत, त्यामुळे त्यांचे नामांकनही बाद करण्यात आले। छाननीनंतर एकूण 10 उमेदवार अंतिम स्पर्धेत आहे। यातील एका उमेदवाराने 2 फॉर्म भरले होते, त्यामुळे एकूण दाखल फॉर्मची संख्या 11 झाली आहे। मात्र अधिकृत उमेदवारांची संख्या 10 अशीच राहते। रिंगणात असलेले अंतिम 10 उमेदवार अजमेर अस्मिता प्रदीप, उमाळे रेश्मा नितीन, गुल्हाणे प्रतीक्षा रवींद्र, चिखले वर्षा दिलीपराव, टाकोडे दर्शना आशिषराव, फरजामा बी हैदर शाह, भडांगे दीपाली विपुल, महल्ले प्रतिभा निलेश, रोडे सोनल निलेशराव, वसंत कांचन दिनेश अशी नावे आहेत। आता खरी लढत नगराध्यक्ष पदासाठी या 10 उमेदवारांमध्ये रंगणार आहेत। कोण बाजी मारणार, कोणाला स्थानिकांचा विश्वास मिळणार, याकडे संपूर्ण मोर्शीचे लक्ष लागले आहे।